मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, बावनकुळेंचं स्पष्टीकरण, तर विरोधकांची टोलेबाजी। वोट जिहादचा सज्जाद नोमानींचा ऑडिओ क्लिप फडणवीसांनी भर सभेमध्ये ऐकवली। आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल, फडणवीसांचा एल्गार। केवळ महाराष्ट्र सरकारच नाही तर केंद्र सरकारही टार्गेटवर। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानींचा व्हिडिओ। आशिष शेलारांनी ट्विट करत मवियावर केला हल्लाबोल। सचिन सावंत यांचं प्रत्युत्तर। सिल्लोडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी थेट भाजपपुढे केले हात। गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपने साथ देण्याची साध, तर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम। सत्तारांचा पलटवार। 2019 मध्ये सत्ता स्थापनेची बैठक अदानींच्या घरीच झाली, पण ते चर्चेत नव्हते, शरद पवारांचा दावा। तर बैठक ना अदानींच्या घरी ना त्यांच्या उपस्थितीत, फडणवीसांचा प्रतिदावा। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरच्या अटी शर्ती उद्धव ठाकरेंनी ठरवल्या। फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, तर अदानींनी शिंदेना बाजूला बसवून अटी शर्ती लिहायला लावल्या। आदित्य ठाकरे यांचा पलटवार। बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी, फडणवीसांचं अजित पवारांच्या विरोधाला प्रत्युत्तर। पंकजा आणि विखे पाटलांनाही टोला, तर भूमिकेवर ठाम अजित पवारांचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर भाजप आमदार पंकजा मुंडेंची अंबड पोलीस स्थानकात धडक। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांमध्ये वरुणराजाची हजेरी। दोन्ही नेत्यांनी ठोकली भर पावसामध्ये भाषण। आम्ही हे करू नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध। राज्याचं औद्योगिक धोरण, कृषी, पर्यटन, मराठीचा सन्मान, गडकिल्ले संवर्धनाचं आश्वासन। काँग्रेस खासदार राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन। अँजिओप्लास्टीनंतर आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस, काळजी घेण्याचा राहुल गांधी यांचा सल्ला। श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांच्या एनपीपी पक्षाचा मोठा विजय। 196 पैकी तब्बल 146 जागा जिंकल्या। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीचा मोठा दणका। पाकव्याप्त काश्मीरात चॅम्पियन्स ट्रॉफी नेऊ नये, बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीची पाकिस्तानला मनाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।